चंद्रपूर जिल्ह्याचं नाव निघालं की डोळ्यासमोर येतो तो इथला रखरखता उन्हाळा। सध्या जिल्ह्याचा पारा 40 अंशाच्या पार गेला असून सूर्य अक्षरशः आग ओकतोय। अशा परिस्थितीत जिथे पिकं जळून खाक होत आहेत, तिथे पोंभुर्णा तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानं मात्र वाळवंटात नंदनवन फुलवलंय। पारंपरिक कापूस आणि सोयाबीनच्या चक्रातून बाहेर पडत या शेतकऱ्यानं कडाक्याच्या उन्हात शेवंती फुलवून आर्थिक क्रांती घडवली। आष्टा गावातील शेतकरी अर्जुन पत्रू मरसकोल्हे यांनी जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवलाय। काही वर्षांपूर्वीपर्यंत अर्जुन हे सुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस, सोयाबीन आणि मिरचीच्या पिकांवर अवलंबून होते। मात्र रात्रंदिवस मेहनत करूनही पदरात नफा कमी आणि खर्च जास्त पडत होता। आर्थिक विवंचनेत असताना खचून न जाता अर्जुन यांनी काहीतरी वेगळं करण्याचं धाडस केलं आणि त्यांनी निवड केली ती फुल शेतीची। चंद्रपूरची भीषण उष्णता फुलांसाठी तशी घातकच, मात्र योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचं नियोजन आणि नियमित फवारणीच्या जोरावर अर्जुन यांनी ही शेवंती आणि झेंडूची झाडं जिवंत ठेवली आहेत। आज त्यांच्या शेतात पांढऱ्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या शेवंतीचा सुगंध दरवळतोय। विशेष म्हणजे या प्रवासात अर्जुन यांना त्यांच्या पत्नीची आणि मुलाची खंबीर साथ लाभली। हे संपूर्ण कुटुंब मिळून फुलांची तोडणी आणि विक्रीचं नियोजन करतं। दररोज तोडलेली ही फुलं पोंभुर्णा, गोडपिंपरी आणि मूळ येथील स्थानिक बाजारपेठेत विकली जातात, ज्यामुळे त्यांना रोजचा नगदी नफा मिळतोय। हो, तर आपल्या ज्या विदर्भामध्ये आहे तर तो सर्वात जास्त तापमान असल्यामुळे जे बाकीचे उत्पन्न आहे ते काहीच होऊ शकत नाही। ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत जे बाकी शेतकरी उत्पन्न काढतात आणि हा टेम्परेचरमध्ये जेवढा टेम्परेचर 42-40 पर्यंत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जातो, तरी हा शेवंती या पिकाला त्या उन्हाळ्याचा काहीच असर पडू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही हप्त्यातून 2दा पाणी देतो आणि जे काही टॉनिक, कीटकनाशक, बुरशीनाशक जे आहेत फवारणी करतो। परंतु जो बाकी माल जो आहे या कडक उन्हामध्ये तो कोणताही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही। त्यामुळे मी जास्तीत जास्त या फुल शेतीकडे वळलो आहो आणि 3 महिन्यामध्ये हा उत्पादन मी चांगला फुल शेतीचा काढत आहो। मी कापूस, मिरची, सोयाबीन, त्याच्यामध्ये खरीपमध्ये चणा, गहू टाकत होतो, परंतु मला त्याच्यामध्ये काहीच नफा मिळाला नाही। खर्च जास्त आणि उत्पादन कमी, त्याच्यामुळे मला खर्च परवडत नसल्यामुळे मग मी फुलशेतीकडे वळलो आणि या फुलशेतीमुळे मला जास्त नफा आणि कमी खर्च आणि उत्पादन जास्त आणि त्याच्यामुळे मला रोज माझ्या हिशोबाने 1500 ते 2000 रुपये नफा मिळाल्यामुळे मी या फुलशेतीकडे जास्त प्रमाणात वळलेलो आहो। आणि बाकी याच्यामध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे मी त्या पिकाकडे दुर्लक्ष घेऊन या जास्तीत जास्त फुलशेतीकडे मी वळलेलो आहो।